काही वेळेला ना एखादा अननोन कॉल उचलणंसुद्धा गुन्हा झाला की काय असं वाटतं. आता कालचीच गोष्ट बघा ना, माझ्या मैत्रिणीची एक मुलगी जी अलीकडेच वर्षभर झालं असेल IT कंपनीमध्ये जॉब करते आहे. तशी वयाने लहानच आहे ती. तर तिला एक अननोन कॉल आला. तिने पहिल्यांदा काही उचलला नाही. नंतर तो कॉल परत आल्यावर तिने उचलला तो कॉल आणि समोरून एक व्यक्ती म्हणत होती की आम्ही ICICI बँकमधून बोलतो आहे. त्यापुढे ते म्हणाले की मॅडम तुमचं क्रेडिट कार्डचं जे डेबिटचं ऑप्शन जे आहे ना ते ऑन आहे आणि ते तुम्ही ऑफ करा, नाहीतर तुमच्या क्रेडिट कार्डमधनं ॲटोमॅटिक 4,000 ते 5,000 रुपये तुम्हाला चार्जेस डेबिट होतील तुमच्या ह्याच्यातनं. ती म्हणाली की मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर पाहते आणि हे करते, ऑफ करते. तर ते म्हणाले की कदाचित तुम्ही घरी जाईपर्यंत ते डेबिटही झाले असतील, त्यामुळे आत्ताच तुम्ही पहा. तर ती म्हणली ठीक आहे. मग तिने 5 मिनटं काढली, जरा बाजूला गेली आणि तिने ते चेक केलं तर त्याच्यामध्ये तिला ते ऑप्शन ऑफ करायचं ऑप्शन काही दिसत नव्हतं. त्यामुळे तिने त्यांना सांगितलं की मला तसं काही ऑप्शन इथे दिसत नाही आहे. मग ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला हेल्प करतो. म्हणून त्यांनी तिला एक लिंक पाठवली आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला तिला. त्याच्यावर त्यांनी तिला ती स्क्रीन शेअर करायला सांगितली. लिंक ओपन झाल्यानंतर ती स्क्रीन शेअर करायला सांगितली आणि काही डिटेल्स तिला भरायला सांगितले. तिने ती लिंक ओपन केली, स्क्रीन शेअर केली आणि ते जे सांगत होते ते डिटेल्स तिने त्याच्यामध्ये भरले. ते भरल्याबरोबर स्क्रीनवरती एक OTP आला. त्यांना तो OTP दिसला. OTP आल्याबरोबर ताबडतोब तिला एक मेसेज आला. तो खालीलप्रमाणे आहे. असा मेसेज तिला आला. 18,000 रुपये तिच्या क्रेडिट कार्डवरनं डेबिट झाले होते. मेसेज आल्याबरोबर व्हिडिओ कॉल जो होता तो बंद झाला. तिने ती लिंक परत ओपन करायचा प्रयत्न केला, पण ती लिंक काही ओपन झाली नाही. त्या नंबरवर परत कॉल करायचा प्रयत्न केला तर कॉल लागला नाही. आणि मग तिने बँकेत फोन केला तर त्यांनी सांगितलं की आता पण ती काही करू शकत नाही म्हणले. ते पैसे तुम्हालाच भरावे लागणार आहेत ते. पण हे एकंदरीत सगळं फ्रॉड झालं असं समजलं तिला. खूप नाराज झाली होती ती. अर्थात साहजिक आहे, 18,000 म्हणजे काही कमी किंमत नाही आहे. तर अशा प्रकारे ना हे लोक फ्रॉड करतात. आणि ती हेही सांगत होती की ते लोक जेव्हा माझ्याशी बोलत होते ना त्यावेळेला तिला आजूबाजूला सुद्धा बाकीची पण अजून बरीच लोक दुसऱ्यांशी असं बोलताना तिला तो आवाज येत होता. म्हणजे कदाचित या लोकांची एक टीमच अशी आहे की जे लोकांना फ्रॉड बनवून त्यांच्याकडनं पैसे असे हे करतात, काढून घेतात. तर या लोकांना हा पैसा पचणार तर नाहीच आहे, हाही पचणार नाही. आणि याच्या बदल्यात त्यांनी जितक्या लोकांना असं त्रास दिलेला आहे त्याचे सुद्धा त्यांना परतफेड करावीच लागणार आहे आज न उद्या. तर हे जे 2 नंबर मी शेअर केलेत त्यातला वरचा जो नंबर आहे तो कॉलिंगचा नंबर आहे आणि दुसरा जो आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरपासून प्लीज तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. ह्याच 2 नंबरवरनं तिला कॉल आला होता आणि हा मेसेज पण मी शेअर केला होता. तर अशा पद्धतीने लोक त्रास देत आहेत. तर प्लीज अलर्ट राहा, सावध राहा सगळ्यांनी.